आपण कोणता फ्लॅट वगैरे खरेदी करायला जातो त्यावेळेस आपण मोस्टली काय पाहतो की त्या सोसायटीमधल्या अम्युनिटीज पाहतो. बरोबर. जिम, स्विमिंग पूल, पार्किंग असो, अशा वेगवेगळ्या अम्युनिटीज आपण पाहत असतो. पण ज्यावेळेस एखादी लँड खरेदी करतो त्यावेळेस तिथं पूर्ण तो बऱ्यापैकी भाग असा मोकळाच असतो. बरोबर. पण त्यावेळेस कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? प्लॉटचं घेताना आहे ना, सगळ्यात पहिली मेन म्हणजे तुम्हाला बघायचं असतं ते लोकेशन. आपण कुठे प्लॉट घेतोय हे तुम्हाला डिसिजन सगळ्यात पहिलं करणं भाग असतं. दुसरं, त्या प्लॉटपर्यंत तुमचं लाईटची प्रोविजन आहे का, पाण्याची प्रोविजन आहे का, ड्रेनेजची सुविधा गव्हर्नमेंट तिथपर्यंत कधी देणार आहे किंवा कसं देणार आहे, ह्याचं तुम्हाला सगळ्यात बारकाईने तुम्हाला बघणं खूप गरजेचं असतं. हो. आणि ॲक्सेस टू द प्रॉपर्टी, आणि प्रॉपर्टीला तुमच्या किती विड्थचा रोड आहे हे पण तेवढंच गरजेचं आहे. कारण की आज जर आपण प्लॉट मिळतोय चांगला स्वस्तात तरी घेतो, हो. पण त्या प्लॉटच्या बाहेर तुमचा रोड किती मीटरचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की त्याच्यानुसार तुम्ही कितपत बांधकाम करू शकता हे ठरतं. म्हणजे ॲज पर गव्हर्नमेंट गाईडलाईन्स हे त्याच्यानंतर असं की तुमचा 9 मीटरचा जर मिनिमम रोड असेल तरच तुम्हाला बांधकामाला परवानगी मिळणार आहे. करेक्ट. 6 मीटरला जर रोड असेल तुम्हाला बहुतेक परवानगी मिळणार नाही, अदर दॅन ओल्ड सिटी एरिया. तर आपण ज्यावेळी सिटीच्या बाहेर बघतोय प्लॉट, तर प्लॉटचा बाहेरचा रोड हे पण बघणं खूप गरजेचं आहे.